सेल्फी हे नवं नाटक आता लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे आणि या क्षणी आपल्याबरोबर आहेत या नाटकातल्या सगळ्या अभिनेत्री, हे सगळ्या चेहऱ्यांना आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि त्याच या नाटकातनं आपल्यासमोर पुन्हा एकदा आलेल्या आहेत. सुकन्याताई, तुमचं सगळ्यांचं खरं तर मनापासून स्वागत. आणि मालिका संपल्यानंतर पुन्हा एकदा एक नाटक तुम्ही घेतलेलं आहे आणि सुकन्याताईंचं नाटक म्हटल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटत असतं की काय नवं त्या घेऊन येत आहे. या नाटकात असं काय आहे की ज्यासाठी तुम्ही ह्या नाटकाला पटकन होकार दिला? होकार देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते आमच्या मैत्रिणींनी आम्हाला दिलेलं फ्रेंडशिप गिफ्ट आहे. आणखीन आमचा हा ग्रुप आहे आणि आम्ही तिच्या खूप मागे लागलो होते, काहीतरी लिही म्हणून, कारण ती उत्तम लेखिका आहे तर सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे तिनेही आम्हाला दिलेलं फ्रेंडशिप गिफ्ट आहे. नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, करायचं तर होतंच. मग भूमिका कशीही असली तरी ते मैत्रीखातर करायचं होतं. आणि पण आमची मैत्रीण जो इतकी हुशार आहे की तिने आम्हाला प्रत्येकीला खूप छान भूमिका आमच्या पदरात टाकली आहे आणि खूपच छान वेगवेगळे, प्रत्येकीचा रोल हा वेगळा आहे आणि तो लक्षात राहण्यासारखा आहे. आणि थोडीशी विश्रांती पण आहे, थोडंसं काम पण आहे. असं तिने छान, म्हणजे ज्या कारणासाठी आम्ही खरं नाटक करण्याचं सुरू केलं की आम्हाला थोडं फिरायचंही आहे, आम्हाला एकत्र कामही करायचं आहे आणि मजा करता करता काम करायचं आहे की कुठेही आम्हाला कंटाळा येता कामा नये. किंवा जे दौऱ्यांवरती कंटाळा येतो आपल्याला, आपण घरापासून लांब जातो, मुलांपासून लांब जातो, तेव्हा कंटाळा येतो, तर तो न येण्यासाठी म्हणून आम्ही हे नाटक करतोय. काही प्रॉब्लेम झालाय का बाहेर? प्रॉब्लेम? हां. नाही प्रॉब्लेम काहीच नाही. मग नाही काय नाही हो. काय झाले बाहेर? तुम्ही असं का बाहेर बघताय? नाही, कोणी बॉम्ब वगैरे ठेवला की काय? काय कसं बॉम्बच आहे? मग पण खरा नाही, शाल्मली प्रधान नावाचा बॉम्ब. काय? हो, प्लॅटफॉर्मवर माझ्या मागे गेली होती फोनवर बोलत. शाल्मली प्रधान? खरी कोणी शाल्मली प्रधान? आता खरी कोणी नाही तर तिचा पुतळा उभा केला का कोणी बाहेर प्लॅटफॉर्मवर? त्यांनी तर सांगितलेलं आहे, पण तुला मुळात जेव्हा हे नाटक आलं तुझ्यापर्यंत तेव्हा असं तुला काय काय आवडलं होतं की ज्याच्यासाठी तू होकार दिलास? का शिल्पाताईंनी करणं एवढंच इनफ होतं तुझ्यासाठी? बेस तर सुकन्याताईंनी सांगितलाय. शिल्पा अचानक उठून एक नाटकच लिहिल असं आम्हाला वाटलं नव्हतं, कारण आम्ही वेगळं नाटक शोधत होतो. त्यामुळे तिने एक धक्का दिला आम्हाला सगळ्यांना, आणि सुखद धक्का असं मी म्हणेन. त्यामुळे पहिला अंक वाचल्यावर आम्हाला लिही दुसरा अंक लिही असे आम्ही सगळे एक्साईट झालो होतो. त्यामुळे तिने झकास नाटक लिहिलं आहे. आणि कौतुकास्पद म्हणजे आम्ही सगळ्या 5 जणी आत्ता आमच्या करिअरच्या अशा लेवलला आहोत की आम्हाला कुणालाही आत्ता कमी रोल करावा अशी इच्छा कुणालाच नाही होणार. सो तिने तो विचार करून 5 जणींना इक्वल रोल्स दिलेत. आणि शिल्पाचं असं एक नियम आहे की ती लिहिते तिथे ती काम करत नाही, पण तो नियम आम्ही तिला मोडायला लावला की नाही 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 तू काम करायचंच, आपण मज्जा करत करत नाटक करणार आहोत. त्यामुळे ही प्रोसेस सगळी धमाल आहे आणि नाटकही धमाल आहे. म्हणजे धमाल धमाल कॉमेडी असं नाही, पण त्यातून ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या शिल्पाला, त्या पोचवण्याचा आम्ही अभिनेत्री म्हणून पूर्ण प्रयत्न करतोय. आणि आता आमचे इंदोरला 5 प्रयोग झाले, तिथे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स झाला, अप्रतिम. रादर आम्हाला वाटलं नव्हतं एवढा छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. त्यामुळे एक एनर्जी मिळाली, बूस्ट झालो आहे. आणि आता मुंबईत प्रयोग सुरू होत आहेत, त्यामुळे कुठेही पुरुषांना दोषी ठरवत नाही आहोत, पण वेगळ्याच प्रकारे काही गोष्टी आम्हाला ज्या लोकांपर्यंत पोचवायच्यात किंवा शिल्पाला एस्पेशली पोचवायच्यात त्या पोचवण्याचा प्रयत्न आहे. ह्यातून तुम्हाला आनंद मिळेल, एंटरटेनमेंट होईल आणि काहीतरी नक्की घरी घेऊन जाल निश्चित. हे बघ कपिल, आय थिंक वी हॅव डिस्कस्ड इनफ ऑन दिस टॉपिक. यापुढे मला काही बोलायचंच नाही. वॉशरूम? हो, थँक्स. अच्छा, ही शाल्मली प्रधान का? आत्ता हिचा चेहरा जरा ओळखीचा वाटला मला. नशीब माझं. ती सुद्धा ट्रेनिंग जाते, म्हणजे आता थोड्या वेळ इथे आपलं थांबावं लागणार ना तिला. बोलेल आपल्याशी. काय माहिती, किंवा कदाचित फार कोणाशी संपर्क नको म्हणून तिच्या ट्रेनची वेळ होईपर्यंत वॉशरूममध्ये सुद्धा बसून जाऊ शकते. बरं पूर्वा, सगळेजण तुला तुझ्या सिरियलच्या नावानिमित्त ओळखतात, पण तरी देखील मला सांग की मध्यंतरी तू एक नाटक केलंच सुद्धा आणि त्यानंतर आता हे नाटक येत आहे, तर ह्या नाटकात किती वेगळी पूर्वा आम्हाला बघायला मिळणार आहे?
वेगळी नक्कीच बघायला मिळेल, कारण एक तर मी थिएटर खूप कमी केलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी त्या नाटकानंतर अजून एक नाटक मिळणं किंवा करणं हे एक पुढचं पाऊल होतं अजून एक. आणि प्लस ह्या सगळ्यांबरोबर ते मिळणं करायला, अजितबरोबर करायला मिळणं हे माझ्यासाठी एक थिएटरचं वर्कशॉपच होतं. म्हणजे गेले 2-3 महिने जे काय मी बघते शिकते, तर माझ्यासाठी एक कम्प्लीट थिएटर वर्कशॉप होतं. आणि सिनियर ॲक्टर्स प्लस मैत्रिणी प्लस एक छान डिरेक्टर जो आमचा मित्रही झाला आहे, त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा खूप शिकायला मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की उशिरा का होईना मी थिएटर शिकते आता. एक्सक्यूज मी मॅम. हॅलो एक्सक्यूज. अय्या मी तनुजा. हॅलो. मी प्लीज एक सेल्फी काढू तुमच्या बरोबर प्लीज. हो काढा ना. हां थँक्यू. जरा सरका ना प्लीज. हां अहो इथे इथे बघा ना इथे. सॉरी सॉरी तुम्ही माझ्या खूप मोठ्या फॅन आहात म्हणून मी आपली तुमची खूप मोठी फॅन आहे म्हणून मी. शिल्पाताई तुमच्याकडे यायचं आहे, कारण का सगळ्या जणी म्हणतायत की तुम्ही हे नाटक मुळात लिहिलेले आहेत, पण मैत्रिणींसाठी नाटक लिहायचं तेव्हा एक मनावर दडपण पण येतं की प्रत्येकीला तेवढाच रोल पण मिळाला पाहिजे आणि त्यातनं ते परत व्यवस्थित आपल्याला जे म्हणायचं ते देखील म्हणता आलं पाहिजे. तर ती एक थोडीशी तारेवरची कसरत होती, कशी पूर्ण केली? थोडीशी तारेवरची कसरत नाही, चांगलीच मोठी कसरत होती. खूप मोठं चॅलेंज होतं ते, कारण जेव्हा नाटक लिहायला घेतलं तेव्हा मी ह्या बाबतीत अगदी क्लिअर होते की या नाटकाचं कास्टिंग काय असणार आहे आणि या नाटकाला हिरोईन नसणार आहे. या बाबतीत मी अगदी क्लिअर होते की कोणाचाही दुय्यम रोल असता कामा नये. जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की एक वेगळा फॉर्म वापरावा लागतो या नाटकात लिहिण्यासाठी, की जसा म्युझिक मिक्सिंग करत असताना फेडर वर खाली होतो करावा लागतो. एखादं वाद्य एका वेळेला थोडं जास्त ऐकू येतं, मग थोड्या वेळाने दुसऱ्या एका वाद्याला महत्त्व मिळतं. असं करत करत त्यातून नंतर शेवटी जो नाद निघतो तो कानाला खूप सुखावणारा असतो. तर ह्या पद्धतीचं एक काहीतरी म्युझिक मला क्रिएट करावं लागतं आहे त्या स्क्रिप्टमधून, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे लिहिताना मी ती प्रत्येक कॅरेक्टरचं फेडर असं वर खाली करत करत लिहित गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यातून एक वेगळीच गंमत येते आहे. त्यामुळे चॅलेंज तर होतंच, पण मग लिहायला लागल्यानंतर आनंद जास्त मिळत गेला. कूलरचं काय माझ्याकडे आहे ना पाणी. आहे हो. हे घ्या. भरपूर आहे आपल्याकडे, घ्या ना प्लीज प्लीज. त्या कूलरचं पाणी तू काय आम्ही सुद्धा कोणी पिणार नाही. कसं असेल कधीपासूनचं असेल हातबीत धुण्यापुरतं की नाही. नाही मला सवय आहे कुठलंही पाणी प्यायची. ते काय ना शूटिंगसाठी आणि नाटकाच्या दौऱ्यांवर आम्ही कुठल्या कुठे गावात जातो ना, मग आता सगळीकडे कुठे चोचले पूर्वक बसणार. मग आता मी माझ्या शरीराची सिस्टमच स्ट्रॉंग करून टाकली. पण तरी देखील कथा म्हणून मुळात 5 संपूर्णपणे वेगळ्या अशा ह्या अभिनेत्री या एका नाटकात आणायच्या आणि त्यातनं नक्की आपल्याला जे म्हणायचं ते म्हणायचं. तर नाटक कशा पद्धतीने, कथा तुम्हाला नक्की कशी सुचली, थोडं काही त्याबद्दल सांगू शकलात? ही सुद्धा प्रोसेस अर्थात उलटीच होती की 5 बायका नक्की त्यात असणार आहेत, त्या ॲक्ट्रेसेस कोण असणार आहेत हे आधी माहीत होतं. त्यानंतर मी कथेचा विचार करायला लागले तेव्हा अर्थात असा विचार झाला की 5 बायका ह्या एज ग्रुपच्या कुठे असतील, तर ते एका घरात एका फॅमिलीच्या मेंबर असणं कठीण आहे. नॉर्मली एका फॅमिलीत जर असेल तर मग एक कोणीतरी आजी असते, एक कोणीतरी 13-14 वर्षाची मुलगी असते, अशा पद्धतीची फॅमिली असते. मग ह्या जर 5 बायका भेटतील, एकत्र येतील तर त्या कुठे येऊ शकतील. त्यातून मग ही कल्पना निघाली की वेटिंग रूममध्ये प्रवासाला निघालेल्या बायका थांबतात, काही काळ एकत्र घालवतात आणि त्यातून त्यांच्यात होणाऱ्या गप्पा, त्यांचे मांडले जाणारे विचार आणि मग हळूहळू त्या मोकळ्या होऊन त्यातून त्यांचा एकमेकींबरोबर प्रवास कसा घडतो हा विचार तेव्हा माझ्या डोक्यात आला. त्याप्रमाणे मी लिहायला सुरुवात केली. ओके. बरं सोनाली, की जे म्हणजे बाकीच्या पण जशा अभिनेत्री थोड्या टी व्हीमध्ये अडकतात तशी तू थोडा वेळ अडकली होतीस टी व्हीमध्ये पण, आणि या 4 जणी जरी चांगल्या मैत्री असल्या तरी आम्हाला अजित बोरे असं म्हणाले की सोनालीचं कास्टिंग मात्र मी स्वतःहून केलेलं आहे. तर तुझ्यापर्यंत हे नाटक कसं आलं आणि का तू नक्की, तुला असं वाटलं या सगळ्या टीम बरोबर आपण देखील हे नाटक करायलाच हवं? नाही, नाकारण्यासारखी टीम नाहीच आहे ही मुळात. त्यामुळे मलाही जेव्हा स्क्रिप्ट आलं त्यावेळेला मी नाव सुचवलं अजितला, हेही त्याला सांगा. हो सुकन्याताईंनी माझं नाव फायनल कास्टिंग. मैत्रीण की जी आमच्यामध्ये मस्त जेल होईल, तर त्याच्यामुळे आमच्यामध्ये मस्त जेल होईल अशीच होते आणि सोनालीवर पूर्ण कॉन्फिडन्स होता की ती आमच्यात मस्त जेल होईल आणि तशी ती झाली आहे.
मी हे कधी एकतर्फी नसतं. म्हणजे मीही जसा प्रयत्न केला जेल व्हायचा, तसं या चौघींनीही मला आपलं म्हणायचा प्रयत्न केला. त्यामुळे ते एक छान ॲज अ टीम आम्ही आज उभे राहू शकलो, हे निश्चित. आणि नाकारण्यासारखं नक्कीच हे स्क्रिप्ट नव्हतं. मलाही जेव्हा अजित बुरेंनी स्क्रिप्ट मेल केली त्यावेळेला मी वाचताना मी पूर्ण संपवल्याशिवाय मी हातातनं फोन ठेवू नाही शकले. इतकं ते मी अडकत गेले वाचता वाचता. आणि म्हणजे जे ती म्हणाली तसंच की नॅचरली आत्ता आम्ही अशा स्टेजेसला आहोत की मी कुठलं कॅरेक्टर ॲक्सेप्ट करेन. आणि जर मी 9-10 वर्षांनी नाटक करते आहे तर असं कुठलंच कॅरेक्टर मी नाही ॲक्सेप्ट करू शकणार की ज्याला जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे. पण ह्याच्यामध्ये प्रत्येकाला इतका व्यवस्थित न्याय मिळालेला आहे प्रत्येक कॅरेक्टरला. आणि प्रत्येक कॅरेक्टर इतकं डिफाईंड, इतक्या साध्या सोप्या सुंदर शब्दात लिहिलेलं नाटक आहे हे की नाकारण्याचा काही सवालच नव्हता. आणि जर मी नाकारलं असतं तर मी माझ्यासारखी मूर्ख मीच ठरले असते. कारण मला नंतर मी नाटक बघायला गेल्यानंतर यांची स्टेजवरची धमाल बघून मला खूप जेलसी वाटली असती आणि मला भयंकर त्रास झाला असता या गोष्टीचा. बरं सुकन्याताई, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो की मला सांगा की मुळात एवढी सुंदर सुंदर नाटकं तुम्ही केलेली आहेत आतापर्यंत, तर त्यामुळे पुढचं जेव्हा नाटक येईल तेव्हा आपसुक लोक बघणार आणि तेव्हा म्हणणार की सुकन्याताई कुठली नवी भूमिका आणि कशी भूमिका आपल्यापर्यंत घेऊन येतात. कारण एक टेलिव्हिजनमध्ये एक इमेज तयार झालेली असते आणि तुमची दोन्हीकडे तशा स्ट्रॉंग इमेजेस आहेत. टी व्हीवर पण तेवढी स्ट्रॉंग आहे आणि नाटकात देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. तर हे नाटक करताना मुळात तुम्हाला असं वाटलं होतं का की एक वेगळीच सुकन्या कुलकर्णी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे? हो, तेवढा तिच्यावर विश्वास होता माझा नक्कीच. आणि तो अजूनही आहेच की शिल्पा जे काही लिहील ते जसं ती म्हणाली तसं की तिची तारेवरची कसरत झाली तरी तेवढा आमचा हक्क आहे तिच्यावरती की तेवढा तिला त्रास थोडा व्हायलाच पाहिजे. कारण आम्हाला पुढे त्रास होतोच आहे आता ते काम करताना. आणि मुळात काय आहे की पहिल्यापासून माझी अशी एक धारणा आहे की मुख्य भूमिका किंवा हिरोईन म्हणजेच नाटक तुमच्यावर असतं असं नसतं. तर ती जी भूमिका तिने दिलेली आहे आम्हाला प्रत्येकीला ती चांगली करून दाखवणं आणि माझ्यापरीनं मी हिरोईन होणं हे माझं स्किल आहे. तिने तिचं स्किल दाखवलं लिखाणातून, तसं तर आम्हाला आमचं स्किल दाखवायचं आहे प्रत्येक प्रयोगाला की मी तिच्या वरचढ व्हायला पाहिजे, मी तिच्यावर. पण म्हणून पाय खेचणं नाही तर एकमेकींना सहाय्य करून आणखीन जसं आमची मैत्री ही आहे म्हणून ती इतक्या वर्ष टिकली आहे. मी आणि शिल्पा तर जवळजवळ 25-1 वर्ष आम्ही मैत्रिणी आहोत, बाकीच्याही आहेत. पण त्याच्यामध्ये आम्ही इतक्या स्पष्टपणे एकमेकींना सांगतो. एखादी गोष्ट स्टेजवरती आम्हाला आवडली नाही तर इंटरव्ह्यूमध्ये आम्ही एकमेकींची तासतो सुद्धा. म्हणजे तेवढा हक्क आमचा एकमेकींवरती आहे. तेवढंच आम्ही प्रोत्साहनही देतो, ॲप्रिशिएटही करतो. त्यामुळे मला असं वाटलं नाही की मी हिरोईन नाही ह्याच्यामध्ये किंवा माझ्यावरतीच नाटक नाही आहे, तर असं नाही आहे. विभावरी, माझ्या बोलण्याला दुखावली गेली असतील ना तर रिअली सॉरी. पण तुमच्या या जगावेगळ्या निर्णयानं तू खुश आहेस ना? खूप मजा तर पूर्ण समाधानी आहे माझ्या निर्णयाबद्दल. उत्तम. चला, म्हणजे आता आपल्या वेटिंग रूम मध्ये आनंदी आणि समाधानी बायकांचं एक संमेलनच भरलेलं आहे असं आपण समजूया का? गुड गुड गुड, व्हेरी गुड. तुम्ही सगळ्या जणांनी टेलिव्हिजनवरती काम केलेलं आहे आणि आता अनेक जण जे आहेत कलाकार ते आता टेलिव्हिजनकडनं पुन्हा एकदा नाटकांकडे वळायला लागलेले आहेत. तर असं काय नक्की मिस करता तुम्ही प्रत्येक जण की ज्यासाठी पुन्हा एकदा रंगभूमीकडे पावलं वळतात प्रत्येकीची? पण मला मात्र एवढं नक्की माहिती आहे की या रंगमंचावर आल्यावरती एक काहीतरी गंमत होते, काहीतरी जादू होते. आणि निश्चितच आपल्यामध्ये एक वेगळंच एक रूप येतं आपल्याला. आणि इथे आल्यानंतर एक वेगळी जिद्द निर्माण होते, एक वेगळी ऊर्जा निश्चित मिळते. आणि जसं म्हटलं तसं की प्रत्येक ठिकाणचा प्रयोग हा वेगळा असतो. आता आम्ही इंदोरला 5 प्रयोग केले 2 दिवसामध्ये, पण तरीसुद्धा येणारा प्रत्येक प्रेक्षक हा वेगळा रिस्पॉन्स आम्हाला देत होता. पूर्वा, दोघींनाही तोच प्रश्न की रंगभूमीकडे वळावं असं का वाटलं? कारण टी व्हीवरती तुम्ही दोघी म्हणजे एक प्रतिथयश अभिनेत्री म्हणून ओळखले जातं, पण तरी देखील नाटक करावं असं का वाटलं? नाटक खरं माझं बालपण नाटकातूनच, म्हणजे मी काय म्हणता येईल, जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी नाटक बघते. सो माझ्यासाठी हे माहेर आहे. त्यामुळे इथे आले की मी जाम कम्फर्टेबल होऊन जाते. त्यामुळे मला नाटक करायला भयंकर आवडतं. आणि हा जो लाईव्ह ह्याची जी गंमत असते ना ती नाटकातच येते. त्यामुळे नाटकावरचं जे माझं प्रेम आहे त्यासाठी सारखं नाटकाकडे वळावं असं वाटतं. एवढंच मी म्हणेन. मी खूप पूर्वी म्हणजे 10 वर्षांपूर्वी केलं होतं नाटक, पण त्यानंतर सिरियल्समध्ये इतकी अडकून गेले की
शूटिंग्स प्लस घर सांभाळून नाटकांचे दौरे करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून कदाचित ते थोडंसं मागे राहिलं. पण आता ते एक सिरियल करून झालं आहे आणि आता आपण वेगळं काहीतरी करू शकतो किंवा परत नाटक करू शकतो, म्हणून खरं तर हा मी विचार केला. प्लस शिल्पाने लिहिलं, मैत्रिणींबरोबर करायला मिळतं आहे, हा एक अजून एक बेनिफिट होता. त्यामुळे म्हणजे ऑब्व्हियस रिझन आहे की मला करायचंच होतं ते. सोनाली, तू देखील टेलिव्हिजनवर बिझी होतीस, पण तू हिंदीत बिझी होतीस आणि हिंदीकडनं पुन्हा एकदा मराठीत आणि ते पण रंगभूमीवर काम करणं, तर हे तुला कसं वाटतंय मुळात पुन्हा एकदा कमबॅक करून पुन्हा मराठी सगळ्या नटांसोबत काम करताना कसं वाटतं? हो, खरंच कमबॅक आहे हा माझ्यासाठी. पण मला खरंच खूप छान वाटतंय. ही मी सुट्टी घेतली होती मी माझ्याकरता, माझ्या फॅमिलीकरता. पण हे नाटक आल्यानंतर मी माझी सुट्टी थोडीशी पोस्टपोन केली. म्हणलं आपण आता सुट्टीनंतर घेऊ, हे नाटक हातातनं मी नाही घालवू शकणार. हे नाटक मला आत्ता करायचं आहे. हॅलो, हां आशिष, अरे माझी ट्रेन 1 तास लेट झाली आहे. हो ना, बघ ना, आता पोचायला सकाळचे 8 वाजून जातात. उठल्याचे सनीला मी घरी दिसले नाही तर दिवसभर चिडचिड करत बसेल. हो ना, बघ ना आता काय करू. हो, आता वाट बघण्याशिवाय दुसरं काय आहे आपलं आता. नाही ना, कारण काहीच नाही कळलं. मला हे इतकं छान वाटतं आहे की मला घरी गेल्यानंतर माझा नवरा काय, माझी मुलगी काय, मला म्हणतात, आई तू आता हल्ली रोज वेगळी दिसतेस हां तू. म्हणजे माझा नवराही तेच म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावर तो फ्रेशनेस परत आला आहे आता. जे शूटिंग ते मोनोटोनस लाईफ झालं होतं त्याला मला खूप मोठा आणि खूप छान मला ब्रेक मिळाला आहे आत्ता. मला मेंटली, फिजिकली मला खूप छान ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे मला परत कदाचित हेच माझ्यासाठी सेल्फी असेल की मी नाटकाशी माझी नाळ नाही तोडू शकले. म्हणजे आपल्याकडे जेवढी स्त्रीप्रधान नाटकं झाली, म्हणजे 4 चौघी असेल किंवा कुमुद प्रभाकर आपटे यासारखी नाटकं असतील, तर त्याच्यामध्ये त्या वेळेस स्त्रियांच्या मानसिकतेत किंवा तेव्हाचे जे संदर्भ आहेत समाजातले ते घेऊन त्या पद्धतीने त्या व्यक्त झाल्या. तर हे नाटक जेव्हा लिहिताना आणि 5 बायकांचे जेव्हा प्रश्न मांडताना तुम्ही नेमकी आज जे स्त्री बदललेली आहे किंवा तिचे जे विचार बदललेले आहेत किंवा तिचे जे संदर्भ बदललेले आहेत जगण्याचे, त्याचं देखील प्रतिबिंब कुठेतरी या नाटकातून बघायला मिळेल का प्रेक्षक? हो, नक्कीच बघायला मिळेल. फक्त स्त्री बदलली असं नाही, आपल्याकडे खूप सामाजिक संदर्भसुद्धा आता बदलले आहेत. म्हणजे लग्न संस्थेबद्दल वेगळा विचार केला जातो. एक 10-15 वर्षापूर्वी लिव्ह इन म्हणजे आपल्याला भयंकर विचित्र काहीतरी वाटायचं, तसं आता होत नाही. आता ते जास्त सहजपणे स्वीकारलं जातं समाजात. लग्न करायचं की नाही करायचं यावरही चर्चा होऊ शकते, जी चर्चा व्हायची नाही आधी. पण लग्न करायचं नाही ठरवून किंवा ठरवून मुलं होऊ द्यायची नाहीत असे काही विचार आता रुजू होत आहेत समाजात. ते काही बदल दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. शिवाय मी गेली अनेक वर्ष काउन्सिलिंगही करते. त्या काउन्सिलिंगच्या अनुभवाने मला काही गोष्टी शिकवल्या, त्याही या नाटकात दिसतील असा मी विचार केला. मुळात बेसच त्याचा या नाटकाचा असा आहे की काही गोष्टी आपण ओळखीच्या माणसांकडे बोलू शकत नाही, ज्या आपल्याला थोडं ऑकवर्ड वाटू शकतं, सहजपणे आपण बोलू शकत नाही. पण बऱ्याच वेळा त्याच गोष्टी आपण अनोळखी माणसाकडे जास्त व्यवस्थित व्यक्त करू शकतो. हे काउन्सिलिंगचा बेस आहे. मी काउन्सिलिंग करत असताना बघितलं की खूप बायका, खूप पुरुषही काउन्सिलरकडे ज्या पद्धतीने मोकळे होतात तसे कुटुंबाकडे होऊ शकत नाहीत. तोही त्या अनुभवाचाही मला हे नाटक लिहिताना फायदा झाला. त्यामुळे काही आताचे सामाजिक संदर्भ, काही माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया आणि काही काउन्सिलिंगचे अनुभव असं एकत्र मिश्रण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. बरं वाटते का? बरं वाटतं? आय एम सॉरी, माझ्या पर्सनली डोकेदुखीच्या गोळ्या देशील मला. हो, आम्हाला एक कळलं की तुम्ही एक नवीन गोष्ट सुरू केलेली आहे सगळ्यांनी मिळून, की तुम्ही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांसोबतच एक छान सेल्फी काढता, कारण नाटकाचं नाव देखील सेल्फी आहे. तर ती नक्की कल्पना कोणाची होती आणि ती करताना कशी मजा येते का? ती कल्पना आमच्यात सगळ्यात जी कमी अनुभव आहे तिची आहे.
पूर्वानी ही कल्पना आम्हाला सुचवली की आपण असं एक करून बघूया. आणि जसं म्हटलं आम्हाला दिग्दर्शकांनी फ्रीडम दिला तसं त्याने लगेच होकार दिला. तो आमच्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही, हे त्याचं मोठेपण आहे. फायनली मला सांग की पूर्वा, ही एवढी चांगली छान तू कल्पना सुचवलेली आहेस आणि आता नाटक इंदोरला जाऊन आलं, तर लोकांचे रिस्पॉन्स कसे मिळत आहेत? एक नवीन एक्सपिरियन्स होता इंदोरचे प्रयोग. 5ची प्रयोग हाऊसफुल माझ्यासाठी म्हणजे एक अगदीच वेगळा एक एक्सपिरियन्स होता. त्यामुळे नाटकाचा पहिला प्रयोग हाऊसफुल ऑडियन्ससमोर करणं हे मी पहिल्यांदा केलेलं आहे. ह्या लोकांनी कदाचित केलं असेलही आधी, पण त्यामुळे माझ्यासाठी ते एक मोटिवेशनही होतं की अरे वा, पहिलाच प्रयोग आपल्याला इतके ऑडियन्ससमोर करायला मिळतोय. त्यामुळे तो एक तिकडूनच एक कॉन्फिडन्स घेऊन मी आज हा प्रयोग करणार आहे. सो ती एक त्याची खूप एक मदत होती मला. प्रेक्षकांनी सुद्धा आमच्या प्रयोगांना भरपूर यावं, प्रोत्साहन द्यावं, कारण आम्ही एक वेगळं काहीतरी तुमच्यासमोर नक्कीच आणतोय. त्यामुळे ऑड डेला जरी शोज लागले तरी या, असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद सगळ्याजण एवढ्या मनापासून बोललात आणि या नाटकासाठी आणि इथून सगळ्या पुढच्या प्रयोगांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.